आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। सातपूर परिसरातील अंबड लिंक रोडवरील अपघातात युवकाचा मृत्यू झाल्यानंतर नाशिक महानगरपालिकेवर गंभीर आरोप करण्यात आलेत। या प्रकरणी संबंधित मनपा अधिकारी आणि ठेकेदाराविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 26 मधील प्रभाकर निकम या युवकाचा अपघाती मृत्यू झाला। या घटनेला मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलाय। नगरसेवक नितीन दातीर आणि निवृत्ती इंगोले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की संबंधित कामाबाबत यापूर्वी अनेकदा मनपा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या। महासभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, मात्र प्रशासनाने वेळेवर दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान या घटनेमुळे मृत युवकाच्या कुटुंबावर मोठा आघात झाला असून कुटुंबाचं भवितव्य अंधकारमय झालंय। या प्रकरणी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। आम्ही पण आता हे अवेअरनेससाठी जनजागृती करूच। शेवटी आम्ही बांधतो लोकांसाठी ड्रिंक ड्रायव्हिंग नाही केली पाहिजे। ते पण एक खूप गरजेचं आहे। आता ह्या केसमध्ये आपल्याला ते कळून जाईल की कोणाची तशी ते पण एक विषय आहे की कोणी काय स्थितीत होता। ठीक आहे, आपण कोणावर काय सांगत नाही, पण ते तर मेडिकल रिपोर्टमध्ये सगळ्यांचं ते रेग्युलर प्रोसेसचा पार्ट आहे। तर हे दोन गोष्टीवर तुम्ही करा आणि जे तुम्ही आम्हाला ऍक्शन घ्यायला सांगताय ते आम्ही घेऊ। तेवढंच आम्हाला पाहिजे आणि तुम्ही घ्याल आम्हाला। काल रात्री प्रभाकर निकम या व्यावसायिकाचा ठेकेदाराच्या आणि प्रशासनाच्या चुकीमुळे मृत्यू झाला आहे। त्या संदर्भात आज आम्ही आयुक्तांची भेट घेतली। त्या युवकाला न्याय कसा मिळवून देईल याच्यासाठी आम्ही आयुक्तांशी चर्चा केली आणि आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे का संबंधित युवकाला न्याय मिळवून देण्यासाठी ते आमच्या सोबत उभ्या राहतील आणि संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईल असं आयुक्तांनी आम्हाला सांगितलं।